चोराचं जे स्पीड आहे ते किती सांगितलेलं तर 70 km/h हे चोराचं स्पीड होतं, बरोबर. आणि आपल्याला काय काढायचं आहे तर ती दुरी फाइंड करायची आहे, दोघांमधलं डिस्टन्स किती असायला पाहिजे. म्हणजेच काय की 2 वाजता जर तो पळत सुटला असेल, 3 वाजता समजलं, ट्रॅव्हल 1 तास करणार. म्हणजेच काय तर हे बघा 70 km/hचा अर्थच तो आहे की एका तासाला तो 70 किलोमीटर अंतर जाणार. म्हणजेच डिस्टन्स पण तेवढंच राहणार आहे, किती तर 70 किलोमीटर. क्लिअर आहे. मग आता आपल्याला काय पाहिजे तर समय आधी काढावा लागेल की किती वेळानंतर की चोर जो आहे तो पकडला जाईल. ठीक आहे. त्यामुळे समय आपल्याला शोधायचा आहे. मग समय जसं मग अशी म्हणलं काय समयचा फॉर्म्युला असतो दुरी बटे 4. मग डिस्टन्स किती गेलाय तो 70 किलोमीटर गेलाय आणि गतींची वजाबाकी करायची. मग मालिकचं स्पीड 105 होतं आणि चोराचं स्पीड 70 होतं. मग 105 मधनं 70 मायनस करा, किती राहणार आहे तर ते राहील 35. किती राहणार 35. मग बघा की जाते डायरेक्टली भाग झाले 35 जुनी 70. म्हणजेच चोर जो आहे तो किती वेळानंतर पकडला जाईल तर 2 तासानंतर पकडला जाणार. पण आपल्याला हा वेळ पण नको आहे, कितने बजे पकडा जाएगा हा प्रश्न. मग ज्यावेळी मालिक चालू करेल म्हणजे तो मालकानं किती वाजता त्याचा पाठलाग चालू केला तर 3 वाजता चालू केला. मग 3 नंतर 2 तासानंतर तो पकडला जाईल. मग आपल्याला वेळ पाहिजे किती वाजता पकडला जाईल. मग 3 वाजता मालिक पकडत होता, मग 3 आणि 2 म्हणजेच काय तर 5 PM म्हणजेच